नेहमीचा एक प्रश्न, आजच्या जेवणाला काय? तर आज सिंपल वाटाण्याची ग्रेव्ही बनवणार आहोत अँड कच्च्या केल्यांची उसळ, त्यासोबतच क्रंची घावण. कडधान्य आपल्या घरात अवेलेबल असतात. तर वाटाणे रात्री फुगून घेतले, चवीपुरता मीठ आणि थोडाच पाणी मिक्स करून 3 शिट्या लावून घ्यायच्या आहेत कुकरला. उपास असला तरीही कच्च्या केल्यांचा फराळ बनवता येतोय. आता आपण भाजीसाठी उसळ बनवून घेणार आहोत. केली धुवून डेंठल काढून पाण्यामध्ये उकळण्यासाठी ठेवायचं आहे. चवीपुरता मीठ, झाकण देऊन फास्ट गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. केली फोकच्या साहाय्याने नाहीतर सुरीच्या साहाय्याने चेक करून बघायचं आहे की केली झालीत की नाही ते. वाटाणे उकळताना पाणी जर जास्त ठेवला तर वाटाण्यांचा खिमा होतो, म्हणून पाणी नॉर्मल ठेवायचं आहे, कारण की वाटाणे पटकन शिजतात. मसाले पाण्यामध्ये फुगत ठेवण्यासाठी तिखट मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, हळद थोडीच, थोडा पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. जास्तही पातळ नाही करून घ्यायचं, फुगत ठेवायचं आहे. उकडलेली केली थंड करून सालं काढून घ्यायचे. तुम्ही जर डाएटवर असाल आणि बटाटे खात नसाल ना, तर कच्ची केली त्यासाठी उत्तम स्तोत्र. आणि कोणीच बोलणार नाही कच्च्या केल्यांची उसळ म्हणून. सेम बटाट्यांसारखीच उकडलेली केली लागतात. उकडलेली केली बारीक कट करून मोठ्या मोठ्या स्लाइसनी कट करून घ्यायचे असतील तर मोठ्या मोठ्या स्लाइसनीही कट करू शकता. भाजलेले शेंगदाणे न घेता कच्चे शेंगदाणे घेतलेत, कुटून घ्यायचे आहेत. मिक्सरलाही शेंगदाण्याची पावडर बनवून घेऊ शकता. तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार, मी 2 मिरच्या घेतल्या. शेंगदाणे सॉते करून त्यामध्ये हळदी मिक्स करू शकता. मी यामध्ये हळद मिक्स नाही करून घेतले. उकडलेली केली चॉप करून घेतलेली मिक्स करून सॉते करून घ्यायचं आहे तेलावर. मॅश करून घेते. उकडताना मीठ मिक्स केलेला होता, परत वरून थोडा मीठ मिक्स करून. डाएटमध्ये नाही तर उपास कोणताही असो, कच्च्या केल्यांचा फराळ छान होतो. वरून कोथिंबीर. मी केली थोडी मॅश करून घेतलीत. खाली उतरून थंड करून घ्यायचं आहे. उसळमध्ये थोडी शुगर पावडर नाही तर जागरी पावडर मिक्स करून. वाटाण्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी तेल, जिरा, लसूण, कांद्याची पात आणि तेजपत्ता, उघड ठेवलेले मसाले पावडर मिक्स करून तेलामध्ये मसाल्यांचे कच्चेपणा पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. कोणत्याही मसाल्यांच्या भाज्या असो, याप्रमाणे जर फुगून जर मसाले जर मिक्स केले तर 1 नंबर भाजी होते. ट्राय एकदा नक्की करून बघा. उकडून घेतलेले वाटाणे मिक्स करून वरून कस्तुरी मेथी नाहीतर कोथिंबीर. क्रिस्पी घावणे बनवण्यासाठी तांदळाचा पीठ, चवीपुरता मीठ, कस्तुरी मेथी, पाणी मिक्स करून घावणे बनवून घ्यायचे आहेत. पॅन गरम करून तेल लावून बॅटर लावून झाकण देऊन घावण क्रिस्पी करून घ्यायचे आहेत. क्रिस्पी घावण्यांवर उसळ ठेवून सर्व करून घ्यायचं प्लेटमध्ये. सिंपल आणि झटपट उसळ आणि घावण. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका.